brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकच्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि थोड्याच अवधीमध्ये प्रचाराचा धुरळा सुद्धा उठेल. पण त्याआधी जागा वाटपाची चर्चा चालू आहे. महायुती, आघाडी या दोघांमध्ये कोण कोणासोबत जाणार याबद्दल उत्सुकता आहे. पण एक गोष्ट क्लिअर झालेली आहे, ती म्हणजे की महायुतीमध्ये यावेळेला अजित पवार यांना काही स्थान नाही आहे. मुंबईमध्ये नवाब मलिक हे मुंबई राष्ट्रवादीचं नेतृत्व करत आहेत असं सांगून अजित पवारांना भाजपनं दूर ठेवलं आणि त्याचीच परत शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं ओढली. पुण्यात सुद्धा त्यांना सोबत घेण्याबद्दल शिवसेना आणि भाजप जे आहे ते एका प्रकारे उत्सुक दिसत नाहीये. आणि म्हणून महाराष्ट्रभरामध्ये जेव्हा शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपसोबत जातो आहे त्यावेळेला अजित पवार हे महायुतीला अस्पृश्य का झालेत, अजित पवारांना महायुतीमध्ये का स्थान मिळत नाहीये, अजित पवारांच्या बद्दल एवढा एका प्रकारे दुरावा का आहे महायुतीमध्ये, तर हा खरा प्रश्न आहे. आणि या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. माझे सहकारी सगळे आहेत. अजित पवारांचे अनेक सभा आणि काय आपण म्हणूयात की कार्यक्रम जे आहेत ते गेल्या काही दिवसापासून चालू आहेत आणि त्यातच माणिकराव कोकाटेंचं प्रकरण निघाले. त्यामुळे महायुतीमध्ये अजित पवारांना का स्थान मिळत नाहीये हा महत्त्वाचा विषय आहे. कोण सुरुवात करणार आहे बघा आता. म्हणजे आज काय काय वाटते का अजित पवारांना काय अडचण, काय अजित पवारांची? अजित पवारांचा आपण एक सिंपल जो समोर चित्र जे दिसतंय त्यात असं वाटतं की ते मुंबईमध्ये त्यांना नवाब मलिकांच्या नावाने बोलून भाजपने त्यांना सोबत घेण्यास नकार दिलेला आहे. पुण्यामध्ये अजितदादा त्यावेळेस सीएमच बोललेत की आम्ही पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वेगळं लढणार आहोत. आता ठाण्यातही त्यांचे लोकलचे लोक म्हणतात की अजितदादा आम्ही आमचा गट वेगळा लढू, 50 जागा आम्ही लढू वगैरे. असं हे सगळं जे दिसतंय ते आपल्याला ते समोर एक चित्र दिसतंय. पण आपण एक त्याच्या दुसऱ्या बाजूने जर विचार केला, एक दुसरी जर थेरी आपण लक्षात घेतली तर असंही आपल्याला लक्षात येऊ शकतं की महायुतीकडे जी मतं येऊ शकत नाहीत ती मतं अजितदादांना वेगळं ठेवून अजितदादांनी वेगळ्या जागा लढून ती मतं कमीत कमी जी महाविकास आघाडीकडे जाऊ शकतात किंवा जी ठाकरेंकडे जाऊ शकतात ती मतं किमान आपण फोडून ती अजितदादांनी स्वतःकडे जर घेतली तर त्यांना तिकडेही डेंड बसू शकतो. असं जर महायुती विचार करत असेल तर तो त्यांच्या एक स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आपणही त्याकडे बघू शकतो. पुण्यामध्ये जर विचार केला तर पुण्यामध्ये जर अजित पवार वेगळे लढत असतील आणि भाजप वेगळे लढत असेल तर तिथं चित्र सरळ सरळ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार वर्सेस भाजप किंवा भाजप शिवसेना असं ते असेल. म्हणजे ती लढाई पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असे दिसेल की महाविकास आघाडीचं तिथं कोणीच चित्रामध्येच नाहीये. जर काही लढाई आहे ही दोघांमध्येच आहे. तसंच जर आपण सेम इकडे बघायला गेलो तर इकडे जरी त्यांनी नवाब मलिकचा विषय काढलेला असेल, मध्यंतरी आणखी 2 दिवसापूर्वी बातमी आली होती की सना मलिक जर नेतृत्व करत असेल तर विचार होऊ शकतो महायुतीमध्ये एकत्र लढण्याचा वगैरे. तर आता असा विषय आहे की जर नवाब मलिकच्या नावाने त्यांनी जर अजित पवार वेगळं लढत असतील तर त्यात सरळ सरळ उद्देश असा आहे की जी मुस्लिम मतं आहेत, जी दलित मतं आहेत, जी भाजपला असं वाटत असेल किंवा शिवसेनेला असं वाटत असेल की ती आपल्याकडे येत नाहीत, ती ठाकरेंकडे जातात, तर ती मतं किमान अजित पवारांच्या माध्यमातून आपल्याकडे वळवता येईल का, असंही त्यांचा जर आपण विचार केला तर तेही आपण स्ट्रॅटेजी एक म्हणून त्याकडे बघू शकतो. काय स्ट्रॅटेजी, त्याच्यामध्ये काय त्यांचा फायदा आहे? असं आहे की मग अजित पवारांचं त्यात नुकसान नाही का? कारण अजित पवारांना मिळणारी मतं ही काही एक गठ्ठा मिळणार नाही, जशी महायुतीला मिळतील तशी ती विभागणार. काँग्रेस थोडी घेणार सेक्युलर मतं, थोडी मतं शरद पवारांचा पक्ष घेणार, थोडी मतं शिवसेना घेणार, थोडी मतं काय राष्ट्रवादी घेणार. तर मग याच्यामध्ये अजित पवारांचा काय फायदा आहे? एका प्रकारे अजित पवारांचं नुकसानच नाही का झालं याच्यामध्ये? नाही, मग मुंबईचा जर विचार केला आपण तर मुंबईमध्ये ज्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि भाजप आणि शिवसेना त्यावेळेसची एकत्र लढायचे त्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादीकडनंही फार काही जागा लढवल्या जात नव्हत्या मुंबईमध्ये. त्यांना 9-10 सीट्स वगैरे त्यांच्या ह्या नेहमीच्या आलेल्या असायच्यात. किमान अजितदादांना तेवढे जरी सीट्स मिळाल्या तर तो फायदाच असू शकेल त्यांचा. तेच तर म्हणतोय, मतविभागणीमुळे अजित पवारांची मतं फुटली तर अजित पवारांना सेक्युलर मतांचा गठ्ठा नाही मिळत आहे ना, आणि ज्या हिंदुत्ववादी मतांचा फायदा व्हायला पाहिजे तो पण नाही होतोय महायुती सोबत जाऊन. ते आहे एक. आणि दुसरं, राष्ट्रवादी असं मान्य करते का की आम्हाला महायुती सोबत घेत नाही. म्हणजे काल जे सुनील तटकरे पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं की नवाब मलिकांचा प्रश्न आला तर ते म्हटले की मी प्रदेश अध्यक्ष आहे, जे कोणी नेते आम्ही महायुतीत समोर मला जाऊ वडे आणि बोलले. डिस्कशन करू. दुसरा, पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ते म्हटले आम्ही एक नंबर 2चे पक्ष आहोत.
आणि जर आम्ही एकत्र लढलो तर जे लोक जे कार्यकर्ते 3-4 वर्षापासून निवडणुकीची तयारी करतात ते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. तर याचं अंतिम जे आपण म्हणू शकतो फ्रेमवर्क आहे अजूनही ठरायचं आहे की अजित पवारांना शेवटी घेणार की नाही घेणार. सना मलिकांकडे नेतृत्व दिलं गेलं मुंबईचा, तर तो पूर्ण चित्र बदलेल की नाही बदलेल. कारण अमित साटमकर काल हे पण सगळे हेच म्हणतायत महायुतीमधनं की नवाब मलिक नको. तर सना मलिकच्या नावावर आता कोणी विरोध दर्शवला नाही. आणि हे खरं आहे की महायुतीमध्ये एक वेगळं प्रकारची विचारधाराचे मतं जे आहेत ते नवाब मलिक ते अजित पवार आणि राष्ट्रवादी पक्ष हे घेऊन येतात. फुले साहेब आंबेडकर कुठे ना कुठे ही विचारधारा आज जर सत्तेत आहे तर ते अजित पवारांमुळे आहे, हेही मान्य करावं लागेल. तर हेच खरं तर कुठे ना कुठे थोड्याफार जागावर ही स्ट्रॅटेजी होऊ शकते की जे काही मतं आपल्याला मिळणार नाहीये ते अजित पवार ह्यांच्या आपण म्हणू शकतो की नेतृत्वाखाली ते मत डायव्हर्ट करूया किंवा ते आपल्या अगेन्स्ट विनिंग होऊ नये ह्यासाठी स्ट्रॅटेजी होऊ शकते. पण हे अजित पवारांना किंवा राष्ट्रवादी पक्षाला नुकसान करू शकतं. आणि मुंबई एक आपण बघितलं तर मुंबईत राष्ट्रवादीचा प्रेझेन्स खूप कमी आहे. त्यातही 2 भाग झालेले आहेत. सना मलिक हे आमदार आमदारकी त्यांनी काढलेली ते खरं आहे. पण जसं शरदचंद्र पवार पक्षातून राखी जाधव आहे, त्यांचा एक वॉर्ड घाटकोपरमध्ये फिक्स आहे, ते तिथून निवडून येतात. तर अ, अजित पवारांचा इम्पॅक्ट किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा इम्पॅक्ट मुंबईत किती जागांवर आहे, अणुशक्तीनगर, कुर्ला हे सोडलं तर, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे. आणि दुसरं की म्हणजे जर इतकं रिस्क घेऊनही अजित पवार नवाब मलिकांना नेतृत्व मुंबईचं देत असेल तर हे खूप मोठा पॉलिटिकल रिस्क ते घेत आहेत. आणि ते नंतर बीजेपीला ब्लेम करू शकत नाही की आमचं नुकसान तुमच्यामुळे झालं. तर हे सगळी गोष्टी मला वाटतात की येत्या काही दिवसात आणखीन क्लिअर होईल. पण मला वाटतं अभिजितचा जो मुद्दा आहे, आपल्या चर्चेचा जो मुद्दा आहे, तर त्याला एक आपल्याला 2 गोष्टींमध्ये त्याचा पाठ करावा लागतील. एक तर मुंबई एक स्वतंत्र आपल्याला अजितदादांच्या हिशोबाने घ्यावं लागेल आणि दुसरं पुणे, पिंपरी चिंचवड आणि बाकीच्या नाशिक. आता नाशिक महापालिकेमध्येही राष्ट्रवादी स्वतंत्र लढू शकते म्हणून अशा बातम्या आलेल्या आहेत. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड हा अजितदादांचा गड समजला जातो. त्यामुळे अजितदादा मला असं वाटत नाही, की अजितदादा तिथं स्वतःहून युतीसाठी ते फारसे उत्सुक असतील. कारण त्यांच्याकडे कार्यकर्ते भरपूर आहेत. तिथं त्यांचं नेटवर्क बरंच तगडं आहे. तर ते त्यांना जास्तीत जास्त जेवढ्या जागा लढू शकतात, तेवढं ते कार्यकर्ते टिकू शकतात. असाही एक विषय असू नाही, मला शकतो. असं वाटतं की हे अजित पवार मग काय नवाब मलिक आणि हे जे काही लॉजिक दिलं जाते ते लॉजिक तुम्हाला वाटते का की ते बरोबर लॉजिक आहे? मग त्या लॉजिकनी सलीम कुत्ता सोबत नसलेला बडगुजर तर भाजपमध्ये डायरेक्ट प्रवेश करून घेतला ते सलीम कुत्ताच्या नावाने. मग हे लॉजिक पण ते काही फार तकलादू आहे. मग अजित पवारांना एका प्रकारे हा संदेश आहे का की बघा, तुम्हाला महायुतीमध्ये स्थान नाही, तुम्ही सत्तेमध्ये येऊ शकता, तुम्ही आमच्यासोबत राहू शकता, पण ते तुम्ही निवडून आल्यानंतर बरं वोट ट्रान्सफर होतंय ना, महायुतीमध्ये दिसलंय विधानसभेला वोट ट्रान्सफर होतंय. अजित पवारांचे 47-50 जे काही आमदार आले, तर ते आमदार 41 आमदार आले, तर त्याच्यामध्ये वोट ट्रान्सफर थोड्याफार प्रमाणात झालेला आहे. सगळ्या प्रमाणात नाही, पण थोड्या प्रमाणात झालेला आहे. मुस्लिमांनी काही प्रमाणामध्ये वोट केलेलं आहे त्यांना. तर दलितांनी वोट केलेलं आहे. ते काही केवळ काय सेक्युलर वोट जे आहेत त्याच्यावर निवडून आलेले नाही आहेत अजित पवार. तर काही त्यांचे जे आमदार आहेत, त्यांचे जे लोक आहेत, त्यांचं पण बळ आहे त्याच्या मागे. तर मग सलीम कुत्तासोबत नाचलेले बडगुजर चालतात. मग इथं नवाब मलिक का नाही चालत? असं जर विचारलं तर मग काय उत्तर आहे? मग तेच विषय तोच आहे, की आता एकूण जर आपण अजितदादांच्या सध्याच्या अडचणी बघितल्या, तर सगळी प्रकरणं जर आपण एकंदरीत बघितली, म्हणजे पवारचं प्रकरण असेल, इकडे माणिकराव कोकाटेंचं प्रकरण असेल किंवा तिकडे आता धनंजय मुंडेंचं नाव जसं यायला लागलं, तसं ते प्रकरण असेल. मग मला एक असाही प्रश्न पडतो, की अजितदादा जे म्हणजे एकत्रित राष्ट्रवादी असतानाचे अजितदादा होते, ते अजितदादा आता राहिलेत की नाही हा खूप मोठा प्रश्न पडतो, की तेवढा होल्ड त्यांचा राहिलेला नाही. असंच एकंदरीत चित्र दिसतंय. कारण स्वतःचा मुलगा काय करतो हे त्यांना लक्षात येत नाही त्या एकंदरीतच प्रकरणामध्ये. इकडे सगळे आपापली वेगवेगळी भूमिका घेऊन लोकं हे करत असतात. मग अशा वेळी दादांचा होल्ड खरंच राहिला आहे का? हा सुद्धा एक प्रश्न पडतो. मग त्या अशा वेळेस मग महायुतीवरून एकीकडे आपण एकनाथ शिंदे म्हणा किंवा बीजेपी असेल यांची विचारधारा एक स्पष्ट आहे. आणि त्यांनी त्या त्या पद्धतीनं ते त्यांचं त्यांचं मार्गक्रमण करतायत. म्हणजे अर्थात ठीक आहे, असं नाही की प्रॉब्लेम एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये नाहीत. तेही खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉब्लेम आहेत. परंतु आता अजितदादा महायुतीमध्ये आहेत की नाहीत असा प्रश्न कधी-कधी पडायला होतो. ज्यावेळेस अशा पद्धतीचे अ, अ, हां? हां, म्हणजे या गोष्टी समोर यायला लागतात त्यावेळेस. मग आता काल तर ठाण्यात काही कुठेतरी असं ऐकायला मिळालं, की त्यांनीच सांगितले, की आता महायुती म्हणू नका, युती म्हणा फक्त. म्हणजे हे अशा अशा गोष्टी चालल्यानंतर दादांच्या
त्या नेतृत्वावरती सुद्धा कुठंतरी आता बघा असं आहे की गोष्टी ज्या यायला वेळेला ग्राउंड लेवलला ज्या या निवडणुका ज्यावेळेला फिक्स होतील किंवा या निवडणुकांमध्ये ज्यांना जास्त यश मिळेल ते त्या बळावरतीच उद्या 29ची निवडणूक लढली जाणार आहे. मग असं म्हणायचं की अजित पवारांना कमजोर करण्याचा प्रयत्न जो आहे तोच युती करते किंवा शिवसेना भाजप करते असं म्हणायचं, मग त्याचा अर्थ तसा आहे. पण आता बोलायला लागेल ना. आता असं होईल ना प्रचारामध्ये की आता आता बघा असं आहे की मुंबई कुठंच नाही. आता शिवसेना आणि भाजप एकत्रपणे बोलत राहील आणि त्यांच्या विरोधामध्ये तिथं कोण लढणार? म्हणजे पुण्यामध्ये तर राष्ट्रवादीचा हाच पक्ष प्रमुख विरोधक आहे. मग पार्थच्या प्रकरणावरती काय दादांवरती शिवसेना भाजप हल्ला करणार का? हा प्रश्न आहे ना. म्हणजे जर इकडे चालते तर तिकडे का नाही चालत? हा प्रश्न पण उपस्थित हे होतो. पण चित्र बघायला पाहिजे ना, जसं नगरपालिका, नगरपंचायतीमध्ये आपण बघितलं, की जिथे सगळीकडे फक्त महायुतीच एकमेकांविरुद्ध लढताना दिसली, तेच चित्र आता दिसतंय ना. मुंबई सोडलं किंवा मुंबई, ठाणा सोडलं तर बाकीच्या महानगरपालिकांमध्ये कुठलं महाविकास आघाडी आहे, की जे अगदी स्ट्रॉंगपणे उभी आहे. तिथे आता आपण पुण्यामध्ये पण हेच बघणार आहोत. पुण्यामध्ये भाजप विरुद्ध अजित पवार. ठाण्यामध्ये सुद्धा हेच प्रकरण होणार आहे. कारण ठाण्यामध्ये सुद्धा अजित पवारांचं थोडंसं प्राबल्य आहे. अनेक नगरसेवक आलेले आहेत त्यांच्याकडे. मग तिथे सुद्धा शिंदे भाजप व्हर्सेस अजित पवार असंच युती होणार आहे. कुठे महाविकास आघाडी? मग परत तो प्रश्नच येतो, की ह्यांना यांच्यामध्येच ही सगळी लढत करायची असं मला वाटतं. म्हणजे यांच्यामध्ये लढत करायची असेल आणि तसंच जिंकायचं असेल तर मग हा विचार ज्या वेळेला मुंबईत करतात की अरे मुलुंडमध्ये आपण एकत्र असणार आणि ठाण्यामध्ये पलीकडे टोलनाक्याच्या पलीकडे आपण विरोधात असेल तर ते बरं दिसणार नाही. तसं मुंबईमध्ये आपण तसं अजित पवारांबद्दल का वाटत नाही? आपण राज्यामध्ये एकत्र आहोत हे दिसतंय आणि आपण महापालिकेमध्ये एकमेकांवरती शिवीगाळ करणार, आरोप प्रत्यारोप करणार, भ्रष्टाचाराचे आरोप करणार. मग हे चित्र त्यांना का बरं इनअप्रोप्रिएट वाटत नाही? मग मला असं वाटतं ना, की भाजपने राष्ट्रवादीला सोबत का घेतलं होतं? ज्यावेळेला भाजपकडे 106 आमदार होते आणि शिवसेनेचा उधळलेला वारू रोखायचा असेल, तर आपल्याला बॅकअपची गरज आहे आणि ती बॅकअप राष्ट्रवादी होती. आणि त्याला देवेंद्र फडणवीसांनी काय नाव दिलं होतं, की आमची वैचारिक नाही, ही आमची पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आहे. तर ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट आता संपत चाललेली आहे. आणि ती कशी संपते? आज भारतीय जनता पार्टीकडे 136-37 आमदार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये रिसोर्सेस, यंत्रणा, कार्यकर्ते भरपूर प्रमाणात आहेत. आणि त्यामुळं अजित पवारांना सोबत घ्यायचं काल अमित साटम सांगत होते, आवश्यकताच नाही. भाजपची इतकी स्पष्टता भाजपमध्ये आलेली आहे, की आपल्याला राष्ट्रवादीची आवश्यकता नाही आहे आणि इथपर्यंत ते शिवसेनेच्या अनेक लोकांना सुद्धा ॲडजस्ट करायला तयार नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी ॲग्रेसिव्ह मोडवरती आहे. आता त्यांची पॉलिटिकल ॲडजस्टमेंट ही संपत चालली आहे. आणि दुसरा मुद्दा, अनेकांचे वेगवेगळे मतं याच्यामध्ये येऊ शकतात. भारतीय जनता पार्टीने का करावं ॲडजस्टमेंट? आज ज्यावेळेला राष्ट्रवादीला घेतलेलं होतं त्यावेळेस ती त्यांची राजकीय गरज होती. आज भारतीय जनता पार्टीकडे एवढे मोठी संख्याबळ आहे. मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत रेस करतोय. पण अशा वेळेला भारतीय जनता पार्टी मुंबईपासून नागपूरपर्यंत, कोल्हापूरपासून नंदुरबारपर्यंत स्वतःच्या बळावर का लढू नये? हां, त्यांच्यात भांडणं होत आहेत, वाद होत आहेत, संघर्ष होत आहेत, तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला कार्यकर्त्यांना मुंबईतून रसद जाते. तानाजी मुटकू आणि संतोष बांगर यांच्यामध्ये भांडणं झाले. काल प्रज्ञा सातव यांचा प्रवेश झाला. कळमनुरीतून त्या आता पुढचे उमेदवार असतील. अनेक ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे जिंकलेले उमेदवार आहे. तिथं 2 आणि 3 क्रमांकाला जे लोक होते, त्या सगळ्या लोकांना भारतीय जनता पार्टीने आपल्या पक्षामध्ये घेतलं. का घेतलंय? तर अमित शहा मुंबईमध्ये म्हणाले होते ना, की 29 मध्ये आपल्याला कुणा कुबड्याची गरज नाही. भारतीय जनता पार्टी लाँग टर्मचा विचार करते. शिवसेना, राष्ट्रवादीची काही घेणं नाही, त्यात काही चुकीचं नाहीये. त्यांना सुद्धा त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, पण भारतीय जनता पार्टीला जास्त आहे. कारण भारतीय जनता पार्टीकडे महत्वाकांक्षा आहे, कार्यकर्त्यांचं जाळ आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बॅकअप आहे, त्यांच्याकडे रिसोर्सेस आहे. हे रिसोर्स एकनाथ शिंदे आणि अजितदादांकडे सुद्धा आहे. कमी आहे फक्त राजकीय महत्वाकांक्षेची. मग राजकीय महत्वाकांक्षा नसल्यामुळे मग आता असं म्हणता येत ना की राजकीय महत्वाकांक्षा नाही. राजकीय महत्वाकांक्षा आहे, प्रॅक्टिकॅलिटी आहे, म्हणूनच तर अजित पवार गेले तिकडे की आपल्याला काय सत्ता मिळते तर आपण का नाही जायचं त्या सत्तेसोबत. मग असं असेल तर मग दुसऱ्या बाजूला जसं आतिक म्हणतोय की त्या कुबड्यांची गरज संपली, मग शिंदेची कुबडी का पाहिजे आणि अजितदादांची कुबडी का नको? शिंदेची कुबडी का पाहिजे तर म्हणजे असं होईल ना, 2 कुबड्या होत्या, ती बरोबर. एक गेली, आता एका पायाने चालतायत, तर बरोबर. असं दुसरी कुबडी का नकोय? नाही बरोबर. शिवसेना पक्ष जर बघितला आपण तर ज्वलंत हिंदुत्वाचं प्रचारक त्या पद्धतीचं होतं. आता मध्यंतरी 2022 मध्ये जर बघितलं असेल शिवसेनेमध्ये फूट झाली, नाव चिन्ह शिंदेंना मिळालं
आणि एकनाथ शिंदे सुद्धा क्लेम करतायत की आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार, हिंदुत्ववादी आम्ही आहोत. आता भाजप आणि हिंदुत्व हे शिंदेची शिवसेना हे दोघंही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. अजितदादा जर बघितलं आपण, ते सेक्युलर अजून सुद्धा ते विविध जर कम्युनल घटना घडल्यानंतर ते म्हणतात आम्ही निरपेक्षक आहोत, आमची ती विचारधारा आहे, आम्ही त्याला फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा आहे त्या पद्धतीनं सांगतात. आता पूर्ण महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सर्वजण काय आहे, की एकनाथ शिंदेची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मुंबईमध्ये सोबत लढणार, अजितदादांना वेगळं लढायला सांगणार. अजितदादा जे क्लेम करतायत आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे आहोत, ती मतं त्यांच्या मार्फत त्यांना मिळाली पाहिजेत. आणि ही हिंदुत्वाची मतं आहेत, मराठी माणसांची मतं आहेत, ती त्यांना मिळाली पाहिजेत. मग ते अजितदादांकडे मुस्लिम मतं येतील, जे सेक्युलर आयडिओलॉजी आहे त्या पद्धतीने येतील. आणि दुसरा मुद्दा की मला असं म्हणायचं आहे की जर आपण पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई सोडता, जर तुम्ही मगाशी उल्लेख केला तसं की सलीम कुत्ता मांडीला मांडी लावून बसतात, जर पूर्ण बघितलं अजित पवारांचे जे आमदार होते एकेकाळचे, नवाब मलिक त्यांची मुलगी आता आमदार आहे, त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाने तेव्हा आरोप केले होते की आम्ही त्यांच्यासोबत नाहीये. एकेकाळी देवेंद्र फडणवीसांनी पण अजित पवारांवरती आरोप केले होते ना 70,000 कोटींचे, ते त्यांच्याही मांडीला मांडी लावून बसलेच ना. आता मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उपची खुर्ची आहेच ना. मग ही जी भाजपची दुटप्पी भूमिका आहे ना, हे फक्त नंतर पक्षाला जास्त पद्धतीनं टार्गेट करतात, माध्यम असो, सर्व राजकीय विश्लेषक असतो. त्यामुळे त्यांच्या त्या भूमिकेवरती मग ते मुंबईचा नेक्सस असेल दाऊद, त्याच्याशी त्यांनी ते संदर्भ जोडले होते, म्हणून ते त्या पद्धतीनं त्यांना तो मुद्दा सेन्सिटिव्ह करतात आणि त्यांना बाजूला ठेवतात, नवाब मलिकांचा मुद्दा, आणि त्यावरती हे एक बाजूला सारून आम्ही त्यांच्याशी ऍडजस्टमेंट करणार नाही इथपर्यंत ते उदाहरण देतात. नाही, कुबड्यांचं मला तर असं वाटतं की मुंबईमध्ये स्पेसिफिकली बघायचं झालं तर अजित पवार किंवा राष्ट्रवादीपेक्षा कायमच शिवसेना आणि बीजेपी हीच फाईट जास्त होती. 84-82 जेव्हा तुमचे 17ला आले, त्याच्यानंतर बीजेपीनी फक्त माघार घेऊन की मेयरसाठी आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो, आम्ही पहारेकरीच्या भूमिकेत राहू असं वगैरे भाजप म्हटलं. आता भाजपला जर मुंबई हवी असेल तर त्यांना सगळ्यात मोठं त्यांच्यासमोर चॅलेंज ठाकरेंचंच आहे. त्यांच्यासमोर अजित पवार किंवा दुसरा कुठलाही पक्ष हे चॅलेंज नाहीये. त्याच्यामुळे एक कुबडी जरी त्यांनी काढून टाकलेली असली अजित पवारांची, तरीही त्यांना शिंदेची इथे जास्त गरज पडणार आहे ठाकरेंना चॅलेंज करण्यासाठी. कारण त्यांना अजित पवारांचा तसा मुंबईत काहीच फायदा होणार नाहीये. आणि दुसरं, अजित पवारांच्या बाजूने विचार केला तर अजित पवारांनी तरी महायुतीत का लढावं? म्हणजे ऑलरेडी त्यांच्या इतकी प्रकरणं बाहेर आलेली आहेत की आता जर त्यांनी त्यांच्या ग्राउंडच्या कार्यकर्त्यांनाही स्वतःबरोबर टिकवून नाही ठेवलं तर त्यांचं स्थानिक पातळीवरचंही महत्व हळूहळू कमी होत जाईल. सो वेस्टर्न महाराष्ट्र जर आपण बघितलं, जिकडे अजित पवारांचं इतके आमदार निवडून आले, कितीही काहीही अजित पवारांनी स्टेटमेंट्स केलेले असोत, ते महायुतीत आलेले असोत, विचारधारा सोडली वगैरे सगळं जरी बोललं गेलं असलं, तरीही तिकडच्या लोकांनी अजित पवारांना सपोर्ट केलाच. मग आता जर ते महायुतीत नाही लढले स्थानिक पातळीवरती, तर त्यांना त्यांची जी स्वतःची मतं आहेत ती त्यांना पडतीलच असं मला वाटतं. मला असं वाटतं की म्हणजे त्यांनी स्वतःचा जो अजेंडा आहे तो सेट केलाय आणि लॉंग टर्म राजकारणाचा विचार करताय भाजप. आता भाजपला कळलंय की केव्हा कुबड्या झटकायच्या, तर त्या 2029ला झटकण्याच्या आधी नगर परिषद, नगरपंचायत निवडणुकांपासून त्यांनी ते झटकायला सुरुवात केलेली आपण पाहिलं. आणि ते स्थानिक पातळीवरच्या राजकारणाचा एक काय आपण म्हणूया मुलामा देऊन या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या सुद्धा गेलेल्या आहेत. हळूहळू डायल्यूट करून या गोष्टी भाजप देते. आणि भाजप ही श्रूड पॉलिटिशियन्सची पक्ष आहे असं म्हणायला हवं. त्यांना माहिती आहे की केव्हा कोणाला बरोबर घ्यायचंय. जिथे त्यांना कॉन्फिडन्स आहे, मुंबई असेल, पुणे असेल, जिथं ते वाढताना दिसत आहेत आणि वाढताना म्हणजे दुपटी तिपटीने वाढताना पाहायला मिळतात, त्यांना माहिती की ते निवडून येणार आहेत. त्यांनी असं म्हटलेलं नाहीये की आता राष्ट्रवादीला आम्ही कुठेच बरोबर घेणार नाही. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्यांनी असं म्हटलंय की जिथं शिवसेना भाजपची युती आहे, आम्हाला वाटतं तिथं आम्ही तशी युती करणार, आणि जिथं राष्ट्रवादीला सोबत घ्यायचंय तिथं आम्ही ती सोबत घेणार. म्हणजे भाजप जे ठरवतंय ते महायुतीत होतंय आणि ते महाराष्ट्राच्या राजकारणात होतंय, ही गोष्ट याच्यावरनं लक्षात येते. आणि अजितदादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर अजितदादांसाठी म्हणजे अजितदादा हे काही खूप इमोशनली राजकारण करतात असं मला बिलकुल वाटत नाही. सुरुवातीपासून ते महायुतीमध्ये ज्या म्हणजे स्थितप्रज्ञ पद्धतीने वावरतायत, म्हणजे झाला अपमान तर झाला अपमान, दिलं तर दिलं, नाही दिलं तर नाही दिलं, आग्रह आहे नाहीये, हट्ट आहे नाहीये, एवढ्याच जागा एवढंच असं काही नाहीये. त्यांना माहिती आहे की इतकी वर्ष आता आपल्याबरोबर संसार करायचा आहे तर तो करायचाच आहे, जे काय आहे ते सहन करायचंय. आणि अजितदादांच्या दृष्टीने ही गोष्ट स्पष्ट आहे, म्हणून त्यांचं रिॲक्शन एवढं मोठं नाहीये. आणि म्हणून सुद्धा असेल की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे पक्ष चालवतात असं बोललं गेलं किंवा बोललं जातं, आणि ते तसं दिसतं सुद्धा आहे. भाजपच्या दृष्टीनं भाजपनं घेतलेली ही एक चांगली मूव्ह आहे की आपल्याला जिथं पाहिजे तिथं अजितदादा आपल्याला हवे आहेत आणि जिथं नको आहेत तिथे अजितदादा नको आहेत. मुंबईच्या इलेक्शनच्या दृष्टीनं विचारायचं झालं आणि लॉंग टर्मच्या इलेक्शनच्या दृष्टीनं विचारायचं झालं तर हिंदुत्वाचा मुद्दा भाजप आत्तापासूनच हळूहळू इंजेक्ट करतो आहे राजकारणामध्ये. आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक
निवडणुकीच्या अनुषंगानं खान मुंबईचा महापौर होईल. जर का खान मुंबईचा महापौर होईल हे जर त्यांचं इलेक्शनच्या दृष्टीनं बिगुल वाजवण्याचं पहिलं असं लक्षात येईल असं स्टेटमेंट असेल तर सेक्युलर पक्षांना ते सोबत घेणं हे काही योग्य होणार नाही. नवाब मलिकांच्या ऐवजी सना मलिक आल्या तर काय फरक पडणार आहे असा वेगळा? तर जे काही राजकारण पाहिलेलं आहे, सना मलिकांनी पाहिलेलं राजकारण हे फक्त एका मतदारसंघापुरतंच आहे आणि ते सुद्धा वडिलांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे जे मुंबईचं जरी सना मलिकांवर जबाबदारी दिली अजितदादांनी तरी सुद्धा मुंबईसाठीची जी स्ट्रॅटेजी असणार आहे ती नवाब मलिकांची असणार आहे. हे काय भाजपला माहित नाही, काय भाजपला बरोबर माहिती आहे. आणि भाजपला हे पण माहिती आहे की आत्ता हळूहळू या गोष्टी आपल्याला इम्पोज करायच्या असतील तर मुंबईपासून आपण या गोष्टी करू, तेव्हाच महाराष्ट्रामध्ये कुठेतरी 2029 पर्यंत हिंदुत्वाचा मुद्दा जाईल. आणि दिखाव्यासाठीचं हे राजकारण आहे आणि मला वाटतं की अजितदादांना हे माहिती आहे. सेक्युलर मतांची विभागणी, हो बरोबर आहे, सेक्युलर मतांची विभागणी होईल, पण ती कुठे सर्वाधिक होईल तर ती पुणे, पिंपरी चिंचवड या भागामध्ये होईल. हा मुद्दा खरा आहे, कारण मुंबईमध्ये काही तसं अस्तित्व राष्ट्रवादी काँग्रेसचं नाहीये. इतर ठिकाणी सेक्युलर मतांच्या अनुषंगानं तितका फारसा प्रभाव राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे पण नाहीये. सांगली म्हणा, सोलापूर म्हणा, अशा ठिकाणी तो प्रभाव पाहायला मिळू शकेल. बाकी तर शिवसेना आणि भाजप अशीच फाईट आहे, जिथं त्यांच्याकडे 2 शिवसेना आहेत ती मतविभागणी करण्यासाठी आणि हिंदुत्ववादी मतं सोबत राहायला पाहिजे यासाठी त्यांनी आत्तापासूनच आणि आता आपण पाहतोय की मुंबईच्या जागा वाटपामध्ये सुद्धा जिथनं जागा जिंकल्यात त्या त्यांना हव्याच आहेत. या व्यतिरिक्त जिथं सेकंड नंबरवर आहेत ते सुद्धा हव्यात. याचाच अर्थ शिवसेनेची जी मतं आहेत ती आपल्याकडे वळवण्यासाठीचा मुंबईतनंच त्यांचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. याच्यामध्ये एक बेसिक फरक दिसतोय. ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी पक्षाचा विस्तार करते त्यावेळेला मला वाटत नाही अजित पवारांचा भाजपला काही प्रॉब्लेम असायला पाहिजे. प्रॉब्लेम एकनाथ शिंदेसोबत असायला पाहिजे. कारण ज्यावेळेला भाजपकडून कार्यकर्त्यांमध्ये आक्रमण होतं, शिवसेना आक्रमण करते, त्यावेळेस सरळ एकनाथ शिंदे दिल्लीत जातात अमित शहाची चर्चा करतात. तुम्हाला कधी अजितदादा दिसले नाही दिल्लीत जाताना की नाही भाजपचे लोक आम्हाला त्रास देतात वगैरे. तर इथे काय म्हणतात त्याची लढाई आहे सर्वायवलची. कमकुवत दिसतात अजित त्या पद्धतीने. दिसतात कमकुवत. नवाब मलिकांवरती आरोप झाले, नवाब मलिकांना अटक झाली, अजित पवार कुठेच नव्हते. माणिकराव कोकाटेंना आरोप झाले, त्यांचा राजीनामा, अजितदादा कुठेच नव्हते. सूरज चव्हाणांचं प्रकरण समोर, अजितदादा कुठेच नाही. अजितदादा हे काय आपण म्हणूयात त्याला क्रायसिस मॅनेजमेंट करण्यात शून्य आहेत. त्यांना जमतच नाही, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. उलट एकनाथ शिंदेसोबत बघा तुम्ही, काय संजय शिरसाटांचा व्हिडिओ आला, महेंद्र थोरवेंचा व्हिडिओ आला, अशा अनेक प्रकरणामध्ये योगेश कदमांचं प्रकरण आलं. एकनाथ शिंदेनी त्यांच्या लोकांना बॅकअप दिला. उलट अजितदादा देत नाहीत. अजितदादा संकटापासून दूर पळतात, ते संकटांना सामोरे जात नाहीत भाजपच्या समोर. मला असं म्हणायचंय की माझं एकनाथ म्हणणं आहे, शिंदे- हीच दादांची स्ट्रॅटेजी आहे. strategy आहे, शपथ हा. त्यांनी घेतली त्यावेळेलाच ते म्हटले होते एकनाथ शिंदे नाराज होते, त्यांची नाराजी सुरू होती. अजित म्हणणार नाही, मी तर शपथ घेणार आहे घेणारच आहे. उपमुख्यमंत्री ते म्हणून. बघ, ते सत्तेसाठी- conflict zone मध्येच आहे. सत्तेसाठी ते का राष्ट्रवादी त्यांची- काँग्रेस ते ते का त्यांची कोणाबरोबरही सत्ता जातील. सोडतील? तर त्यामुळे त्यांचं त्यांची- क्लिअर आहे, आज आपण भांडू सुद्धा आणि उद्या आपण सोबत Exactly. असू आणि सुद्धा, ते त्यांची काही ज्या करतील. ज्या पण एकनाथ शिंदेचं तसं नाहीये आता काय केव्हाही नाहीये. एकनाथ शिंदे हे एकटे पडू नयेत आणि एकनाथ शिंदे हरू नयेत यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि त्यांना अजूनही वाटते की भाजपला सोबत घेतलं पाहिजे आणि भाजप सोबत नसेल तर आपल्याला त्रास वाढू शकतो, हे मला वाटतं एकनाथ शिंदेना अधिक माहिती आहे. आणि दादांना त्याचा काहीही फरक पडत नाही. मग ते धनंजय मुंडेंचं प्रकरण असेल, कोकाटेंचं प्रकरण असेल, पार्थ पवारांचं प्रकरण असेल, दादांना माहिती आहे हे थांबणार आहे आणि केव्हा थांबणार आहे याचं दादांना पूर्णपणे आणि कल्पना जर आहे. आणि ते दादांची long सत्ता term गेली राजकारणाचा तर विचार त्यांना करतात. त्यांची ही प्रकरणं कुठेतरी कंट्रोल करणं, याच्यावरती नियंत्रण आणणं पण अवघडच जाईल ना. मग ते का भाजपच्या अगेन्स्ट जातील? मला वाटतं ही अजितदादांची कमजोरी आहे. ती का सांगतो मी तुम्हाला. हे सगळे आरोप, सगळ्या अडचणी किंवा सगळे काय अडचणीत आलेले लोक एकनाथ शिंदेचे सुद्धा होते. एकनाथ शिंदेनी उत्तर दिलं, काही प्रमाणात ऍडजस्ट पण केलं. पण इथं काय झालंय ना, की कुणीही उठून राष्ट्रवादीवर आरोप करतं, कुणी राष्ट्रवादी. आता सना मलिकांसोबत लढायला भाजपला काय प्रॉब्लेम आहे? आरोप नवाब मलिकांवरती आहे. अजितदादांची कमजोरी आहे आणि ही मगाशीच म्हटलंय कमजोरी की मलिक राजकारण कुटुंबाशी हे जोडलेलं आहे. नरेटिव्हचा खेळ आहे. हा तुम्हाला लोकांच्या समोर जावं लागतं. लोक तुम्हाला जज करतात. हिंदुत्वाचा मुद्दा राष्ट्रवादीला घेऊन जेव्हा जज भाजप करतायत. उतरतं आहे राष्ट्रवादीला लोक जज निवडणुकीमध्ये, करतात की obviously कमजोर ते पार्टी आहे. सना भारतीय मलिकांना जनता विरोध पार्टीच्या करणार समोर राष्ट्रवादी लढू शकत नाहीये. तुलनेत तुम्ही शिवसेना बघा. एकनाथ शिंदे तसं उत्तर देतात ग्राउंडवर भाजपला, तसं राष्ट्रवादी देत नाहीत. आहे. राष्ट्रवादीच्या एकनाथ अनेक शिंदेंनी स्वतःची ताकद दाखवण्यासाठीचा प्रयत्न करणं हे एकनाथ शिंदेसाठी गरजेचंच आहे. अजितदादांना माहितीये की काही केलं तरी हे बघ, अजितदादांच्या कडे आपल्याला प्रूव्ह करायचं असं काही नाही. एकनाथ शिंदेना शिवसेना म्हणून प्रूव्ह करायचंय. जर ते प्रूव्ह नाही करू शकत असले तर आम्ही कशा पद्धतीने शिवसेना मोठी केली, वाढवली, हे जे दावे करतात ना ते प्रूव्ह नाही करू शकत. आणि त्याच्यासाठी त्यांची खटाटोप हा सुरू आहे. आणि भाजपच्या समोर का करतायत तर भाजपच्या नेत्यांसमोर आपली किंमत राहायला हवी, दिल्लीत आपली जरब राहायला हवी, दिल्लीत सुद्धा आपल्याला तिथं घेतलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रात नेते निर्णय तेव्हा घेतील आपल्याबद्दलचा किंवा आपल्याबरोबर तेव्हा ऍडजस्ट करतील जेव्हा दिल्लीतनं कंदील मिळेल. आणि दिल्लीतनं कंदील केव्हा मिळेल? जेव्हा मतं आपल्या बाजूने असतील, आपल्या बाजूनं उमेदवार असतील तेव्हा. आणि एकनाथ शिंदेची ही मजबुरी सुद्धा आहे. त्यांच्या बरोबरच्या गेलेल्या लोकांची
सगळी जबाबदारी माझी निवडून आणण्याची असं म्हणतायत, ती फक्त निवडून आणण्याची जबाबदारी नाहीये, तर ते सोबत राहावेत ह्याच्यासाठीची पण जबाबदारी आहे. हळूहळू एक एक लोक जर भाजपमध्ये गेले तर एकनाथ शिंदे एकटे उरतील. म्हणजे जे ते ठाकरेंना चिडवतात ना, तर तीच गोष्ट एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुद्धा म्हटली जाते राजकारणामध्ये. आणि म्हणूनच एकनाथ शिंदेना स्वतःच्या गोष्टी जुळवून आणणं, जमवून आणणं गरजेचं आहे. आणि ही अजितदादांची एकनाथ शिंदेचं पक्षावरचं नियंत्रण तुमच्या बोलण्यातून दिसतंय. राष्ट्रवादीचं कुठे आहे? संग्राम जगताप नाहीत ऐकत अजितदादांचं. अनेक लोक असे आहेत जे अजितदादांचं पक्षावरती नियंत्रण नसल्याचं सुद्धा स्पष्ट करतात. अजितदादांना याचा काहीच फरक पडत नाही. अजितदादांनी कुठेही माझी माणसं माझं- आहेत, माझं माझं म्हणणं आहे- माझं म्हणणं आहे की अजितदादांसाठी ओझं अजित नाहीयेत पवारांनी त्यांची काय करावं माणसं. काय करू नये हा त्यांचा प्रश्न अजितदादांसाठी आहे. त्यांचे माझं- आमदार हे ओझं नाहीयेत. अजितदादांना हे माहितीये की आपल्या सोबत आलेले आमदार आहेत त्यातले सगळेच्या सगळे आपलेच राहतील याची काही गॅरंटी नाही. एकनाथ शिंदेचं राजकारण नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी इमोशनल सुद्धा आहे. हे गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अजितदादांनी जेव्हा राष्ट्रवादी फुटली तेव्हा कुठल्याही पद्धतीने टोकाच्या माझं गोष्टी माझं काय करतोय म्हणणं आहे असं माझं काय दाखवलं म्हणणं आहे नव्हतं. अजितदादांनी दोन्ही त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये काय एकत्र करावं येतील, कुठले एकत्र निर्णय घ्यावे आहेत असं कुठल्या लोकांना म्हटलं पदं जातं. द्यावीत पण आपल्याला काही शिवसेनेच्या प्रॉब्लेम बाबतीत नाही. असं माझं नाहीये. म्हणणं एवढंच आहे मग की नरेटिव्ह अजितदादांच्या तुम्ही राजकारणात लोकांसमोर जाता तुम्ही भारतीय जनता पार्टी सोबत युतीत आहात तुम्ही लोकांना काय दाखवतायत? पण हे एकनाथ बघ, शिंदे ते लोकांना काय दाखवतात एक मिनिट. नॅरेटिव्ह तू म्हणतोस एकनाथ शिंदे स्वतःच्या जाती लढतायत. एकनाथ शिंदे सारखं उठून दरेला जातात, सारखं उठून दिल्लीला जातात. यांनी त्यांची इमेज खूप चांगली राहिली आहे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये. लोकांना काही दिसत नाही त्यांनी ज्या की ते- पद्धतीने की कार्यकर्त्यांना ते, बळ दिलंय over- त्यांनी त्यांच्या नाही, लोकांना जपलंय ते तसं अजितदादा overrule जपत नाहीत ते तसं overrule बॅकअप देत करण्याचा नाहीत. प्रयत्न करतायत महाराष्ट्रामध्ये. हे काही दिसत नाही लोकांना. लोक मूर्ख नाही आहेत. लोकांना कळतात या गोष्टी. तू जर हा विचार आपण जर ह्या विचाराने गेलो की अजित पवार काहीच बोलत नाहीयेत, उलट असं वाटतं की ते कॉर्डियल ऍटलीस्ट एक कॉर्डियल पॉलिटिक्स करायचा प्रयत्न तरी करतात महाराष्ट्रामध्ये. एकनाथ शिंदेबाबत कोण म्हणाल ते कॉर्डियल भाजप पॉलिटिक्स सना करतात? मलिकांसोबत काय युती करायला तयार नाही. अजितदादा का बोलत नाही? द फ्रूट डझंट अजितदादांच्या अनेक लोकांवरती आरोप होतात. अजितदादा बॅकअप देत नाही. तुलनेत शिवसेनेच्या फार फ्रॉम द ट्री. सूरज चव्हाणांवरती आरोप झाले. वडील आहेत तिचे, ते तू कसं त्यांच्यावरती टीका होते. प्रॉब्लेम नसेल? त्यांच्या विरोधात अनेक भारतीय जनता पार्टीचे लोक भाजपमध्ये प्रवेश दिले जातात राष्ट्रवादीच्या लोकांना. मला हे शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्या दोनच गोष्टीवरती एकच वन लाईनर सांगायचं आहे की एकनाथ शिंदेना बॅकअप काही नाही आणि त्यांचे परतीचे दोर बंद झालेत. अजित पवारांना शरद पवारांकडे जाण्याचे परतीते जर उघडे आहेत ते त्यांच्या गळ्याशी कधीही आलं तरी ते शरद पवारांकडे कधीही जाऊ शकतात. त्याच्यामुळे हे काही बोलत नाहीत, ऍक्शन घेत नाहीत. उलट एकनाथ शिंदेच्या आमदारांचे कित्येक व्हिडिओ समोर आले. एकनाथ शिंदेनं काही कारवाई केलेली नाहीये. उलट अजितदादांचं कौतुक केलं पाहिजे की मंत्र्यांचे राजीनामा घेतलेत आणि सर्व जनतेचे जे काही प्रश्न उपस्थित होते त्या प्रश्नावरती त्यांनी पूर्ण जागले आणि जनतेला जसं वाटतं त्या पद्धतीने निर्णय घेतले. बरोबर आहे. हा. हे आपण इतकी वेळ चर्चा झाली नाही पण आपली. तो मुद्दा त्याचा बरोबर आहे. म्हणजे त्यांनी अजित पवारांनी ज्या पद्धतीने निर्णय घेतले किंवा त्यांच्या पक्षामध्ये अजित पवारांनी ज्या गोष्टी केल्या तर त्याचा फायदा झाला अजित पवारांना असं वाटतंय का? 2 विकेट गेल्या पण ज्या सेक्युलर मतांचा विचार आपण म्हणतोय अजित पवार राहिलेत का सेक्युलर? अजित पवार नाही, सेक्युलर मला- आहेत का? मी तेच म्हणणार होतो आता की इतकी चर्चा झाली तर नाही इतकी चर्चा झाली. आपला विषय होता की हा पण ते महायुतीमध्ये अजित पवारांबद्दल त्यांना हा. अजितदादांना थोडस का बाजूला स्थान नाही? ठेवलं हा. जाते का किंवा स्थान नाहीये का वगैरे. तर यावर तुझा काय टेक आहे? नाही, त्याच्या आधी मला एक मुद्दा मांडायचा हा. आहे की अजितदादांनी पण एवढा विचार केला नसेल जेवढी आपण चर्चा केली ते. अजितदादांना लांब ठेवायचंय का? नाही, तर अजितदादा जर असते मुंबईत तर त्यांनी विचार हा, केला नाही, असता. आपलं काम आहे. आपला विषय अजितदादांना लांब ठेवायचा का? तर अजितदादांना लांब स्वतःहूनच राहायचंय 2 पालिकांपुरतं असं मला वाटतं. 29 महापालिकांची निवडणूक आहे. स्वतः अजित पवारांनाच माहिती आहे की 2 महापालिका सोडली तर त्यांना 27 महापालिकांमध्ये ते लढतही देऊ शकत नाहीत किंवा त्यांचा स्टेक असेल की मी काहीतरी लढत देऊ शकतो. त्यांच्याकडे 2 महापालिका आहेत, पुणे आणि पिंपरी चिंचवड. आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मागच्या वेळेला त्यांनी भाजपशी लढत दिली होती. दोन्ही महापालिका भाजपने जिंकल्या होत्या आणि आता जर ते त्यांच्याबरोबरच राहून लढले तर एक असं चित्र निर्माण होणार आहे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की तू म्हणालास की अजितदादांनी विकासाचं राजकारण करण्यासाठी इकडे आले. अजितदादांना महाराष्ट्राचा विकास करायचाच नाहीये. अजितदादांना पुणे जिल्ह्याचाच विकास करायचा आहे. कारण पुणे जिल्ह्यातनंच ते मोठे झालेले आहेत कारण पुणे जिल्ह्यावरतीच त्यांची नजर आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 महत्त्वाच्या महापालिका आहेत आणि उद्या जाऊन जरी वेगळे लढले आणि अजितदादांना अर्धे मिळाले आणि भाजपला अर्धे मिळाले तर युती कोणामध्ये होणार आहे? भाजप आणि अजितदादांमध्येच होणार आहे ना. शेवटी अजितदादांना सत्ता महत्वाची आहे. ती कशाही प्रयत्नाने येऊ दे. मग ती की युती तर करणारच ना ते. विरोधात लढलो लढलं पुढे तर युती हा करणारच. आणि दुसरीकडे चित्र कसं दाखवलं जातंय की कालपर्यंत बातम्या आहेत, जसं स्वानंद म्हणाला की पिंपरी चिंचवड आणि पुण्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचे अध्यक्ष जाऊन भेटलेत ना अजित पवारांना की आपण एकत्र लढूया. म्हणजे समजा अशा सीट्स आल्या
अशा सीट्स आल्या तर बाबा आम्ही यांच्या बरोबर आहोत आणि अशा सीट्स आल्या तर आम्ही भाजप बरोबर युती करायला तयार आहोत. त्यांच्यासमोर त्यांच्याकडे सोपं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड आमच्या हातात मला ठेवायची आहे. मला महाराष्ट्राच्या विकासाशी काही घेणं देणं नाहीये आणि 27 महापालिकामध्ये पण काही घेणं देणं नाही. आणि तसं शिंदेला मुंबई ठाणे ठेवायचं आहे. नाही नाही, पण त्या पुण्यामध्ये अजून एक पुणे पिंपरी चिंचवड मध्ये अजून तुला बीड जिल्हा पण ऍड करावा लागेल ना, कारण दादांनी तिथे गेले गेले सांगितलं होतं की मला बीड जिल्ह्याचा विकास करायचा आहे आता वगैरे असं. अजून झालेला दिसत नाही. तो नाही 6 महिन्यात नाही, वर्षभरात विषय होणार, विषय वेळ तो लागेल. हा एक विषय, एक पूर्ण निवडणुकीचं एक चित्र आपण लक्षात घेऊयात. आणि दुसरा जो आहे की मागच्या 1 वर्षामध्ये अजितदादांच्या 2 मंत्र्यांच्या विकेट पडल्यात. म्हणजे एक धनंजय मुंडे 6 महिन्याच्या आत गेलेत, त्याच्यानंतरच्या 6 महिन्याच्या नंतर माणिकराव कोकाटे यांची विकेट पडली ती. आणि मध्यंतरी परत पुन्हा आणखी पार्थ पवारचा जमिनीचा घोटाळा समोर आला होता. तर आता हे सगळे एकंदरीत जे चित्र बघितलं, तर तुला काय वाटतं की अजितदादांना खरंच महायुतीमध्ये ते आपले अ, टिकू शकत नाही, म्हणजे ते त्यांच्याबरोबर ओढत चाललेत किंवा काय, किंवा मला राहायचंच आहे इथं नाही, असं मला म्हणून. तुमच्या सगळ्यांच्याच बोलण्यातून मला 2-3 चांगले मुद्दे मिळाले. एकतर हा की अजित पवार प्रॅक्टिकल पॉलिटिक्स करतायत आणि ते मुंगीहून साखर खाण्याचा प्रयत्न करतायत. कारण त्यांना माहिती आहे की आत्ताच्या काळामध्ये मुंगीहून साखर खाणं हाच उत्तम पर्याय आहे, सर्वोत्तम पर्याय आहे. दुसरा मुद्दा जो आहे तो हा आहे की अजित पवारांकडे जितके ऑप्शन्स आहेत तितके एकनाथ शिंदेकडे नाही आहेत. हा पण मुद्दा खूप बरोबर आहे. कारण की एकनाथ शिंदेंना जर भाजप नाही तर काय, भाजप नाही तर काय ह्याचं उत्तर अजून कुणालाच देता येत नाहीये. म्हणजे राजकीय विश्लेषक असोत किंवा राजकारणी असोत किंवा एकनाथ शिंदेच्या पक्षातील लोक असोत, त्यांना उत्तर देता येत नाही. तिसरा मुद्दा हा आहे की अजित पवारांच्या अवतीभोवती ज्या अडचणी आहेत त्या महाप्रचंड आहेत. अजित पवारांनी ठरवलं तरी त्यांना काय केलंय, त्यांना फ्री सोडलंय. पण ते कसं फ्री सोडलंय की आमच्या गावाकडे आधी एक खुट्टा मारतात, त्याला बैल बांधतात आणि त्याची दोरी जी आहे ती रिकामी सोडून देतात आणि त्याला असं वाटतं आपण फ्री आहे, पण तो तेवढ्याच म्हणजे काय राऊंडमध्ये फिरू शकतो, तेवढ्याच सर्कलमध्ये फिरू शकतो. तर ही काय लिमिटेड स्वातंत्र्य अजित पवारांना आहे राजकारण करण्यासुद्धा. पण एक गोष्ट आता अजित पवारांबद्दल आपण विचारतो की ते विचार वगैरे, तर ते त्यांचा आणि भाजप हे कधीच एकत्र येऊ शकत नाहीत. हे 2 टोकांवरचे विचार आहेत. आता अजित पवार सेक्युलर राहिलेत का, तर अजित पवार तशा अर्थानं सेक्युलर राहिलेले नाहीयेत. कारण असं ते म्हणतात की शरद पवारांचं नाव घ्यायचं नाही म्हणून यशवंतरावांचं नाव घ्यायचं. पण यशवंतरावांनी कुठं लिहून ठेवलं होतं की भाजपसोबत जाऊन युती करा, तर नाही का. म्हणजे ते त्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारामध्ये फुल्यांना जर वाचलं अजित पवारांनी, आणि की माझा दावा आहे की त्यांनी वाचलेलं नाहीये, फुल्यांना जर वाचलं किंवा शाहू महाराजांना जर वाचलं तर त्यांना हे होऊच शकत नाही. हे 2 विचार एकत्रच येऊ शकत नाही. हे केवळ ऍडजस्टमेंट पॉलिटिक्स आहे. आणि मला असं वाटतं की जी उपयुक्तता किंवा शिंदेची आहे आता या घडीला ठाकरेंना रोखण्यासाठी मुंबईमध्ये, ती उपयुक्तता अजित पवारांची इथं नाहीये. ती उपयुक्तता काय ते पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये त्यांची लढतच मुख्य अजित पवारांसोबत आहे. मग तिथं न घेणं, मला असं वाटतं की तो निर्णय जास्त अधोरेखित होणार आहे. कारण असं की तिथं जर एकत्र बघा, असे पोस्ट पोल पण तुम्हाला एकत्र यायचं आणि प्री पोल पण एकत्र यायचं. कोणतरी म्हटलं ना की पोस्ट पोलचा ऑप्शन आहे, पोस्ट पोलचा ऑप्शन आहे, पण भाजप काय करते, भाजप पूर्णपणे अजित पवारांना बॅकफुटवर ढकलण्याचा प्रयत्न करते. भाजप पूर्ण रिसोर्सेस वापरणार पिंपरी चिंचवड पुण्यामध्ये. भाजप पूर्ण जिथं एकत्र लढल्यानंतर जर जागा वाटप झालं असतं तर कदाचित 50-50% जागा आल्या असत्या. या केसमध्ये अजित पवारांना पूर्णपणे बॅकफुटवर जाण्यासाठी भाजपचा हा प्रयत्न आहे की ह्यांच्या जागाच कमी याव्यात. ह्यांना म्हणजे भाजपचा काही वेळेला महापौर बसेल, ह्यांचा उपमहापौर बसेल, पण जर राष्ट्रवादीसोबत आधीच प्रिपोल अलायन्स केलं तर राष्ट्रवादीचा महापौर सुद्धा बसण्याची शक्यता नाकारता येत नाही ना 2 शहरांमध्ये. मला असं वाटतं की तिथं अजित पवारांना पूर्ण बॅकफुटर. मला असं वाटतं की या निवडणुकीच्या माध्यमातून एक कुबडी भाजपनं संपवण्याचा किंवा एक कुबडी काढून फेकून दिल्याचा एक काय निर्णय घेतलेला आहे. दुसरी जी आहे ती त्यांची इच्छा असून पण त्यांना ती हलवता येत नाहीये. कारण मग त्यांना बाजूला केलं की 101% मुंबईमध्ये ठाकरे, ठाण्यामध्ये ठाकरे, मग कल्याण डोंबिवलीमध्ये पण सेम चित्र निर्माण होतं. मग MMR रिजन जो आहे ना, जो सगळा जीव पोपटाच्या काय म्हणजे तो कंठात आहे असं म्हणतात ना, तर सगळा भाजपचा जीव ह्या MMRDA मध्ये अडकलेला आहे. आणि ह्या MMRDAच्या पॉलिटिक्ससाठी ही कुबडी गरजेची आहे. त्याच्या पलीकडेसाठी भाजपला काही कुठल्या कुबडीची गरज असं मला वाटत नाही. म्हणून मला असं वाटतं की ठीक आहे की सेक्युलर नॉन सेक्युलर विचार वगैरे हे बोलण्यापुरतं इथपर्यंत ठीक आहे, पण उपयुक्तता हाच त्यातला सगळ्यात मेजर मुद्दा आहे. भाजपनं या निवडणुकीमध्ये थेटपणे एक कुबडी टाकून दिलेली आहे आणि एक कुबडी मला असं वाटतं की त्यांना इच्छा असून ती सोडता येत नाहीये. पण मग पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीसाठी जास्त, म्हणजे अजित पवारांसाठी स्टेक्स जास्त आहेत ना आता.
मग अशा याच्यामध्ये एक काय म्हणतो आपण एक समझोता का नाही करत आहेत ते मला माझा भाजपबरोबर? फक्त एक काय प्रश्न आहे की त्यांना माहिती होतं भाजपला की इथं स्टेक्स जास्त आहेत आणि हे भाजपने जर 70,000 कोटी म्हटलं तर काय अजित पवारांचे लोक पण भाजपच्या काय भ्रष्टाचारावरती पालिकेतल्या इकडे तिकडच्या बोलतील म्हणून तर पार्थ पवारांचं प्रकरण पुण्यातच आलं. एक्झॅक्टली पार्थ पवारांचं प्रकरण महापालिकेच्या आधी पुण्यात येणं हे अजित पवारांना रोखण्याच्या प्लॅनचाच भाग आहे की तुम्ही कुठल्या तोंडाने आता अजित पवार भ्रष्टाचाराबद्दल भाषण करतील भाजपच्या पुण्यामध्ये पण पिंपरी तू जे चिंचवडमध्ये. पण जैन हॉस्टेलचा पण मुद्दा झालाच की मग हा पुण्यामध्ये. पण जैन हॉस्टेलचा तो मग अजित भाजपवरच पवारांच्या शेकला ना नाही मुद्दा. पण अजित पवारांच्या हिंमत आहे का जैन हॉस्टेलचा मुद्दा काढायची? दोन प्रकरणं सेम आहेत. जैन हॉस्टेलमध्ये पण काय करार रद्द झाला आणि इकडे पण करार रद्द झाला पण जैन हॉस्टेलमध्ये एक पण FIR नाही झाली. सेमच झालं होतं, पण सगळं आपण- सेम झालंय, अभिजित, एक पण आपण- FIR नाही झाली. आपण- सेम म्हणजे काय की इथं सरकारी जागेवर हे केली पण इथं चॅरिटीची जागा जी आहे ती तुम्ही कुणालाही देऊ शकत नाही. चॅरिटी कमिशन अशा पद्धतीने देऊ शकत नाही. ती जागा तुम्ही घेतली तर दॅट इज 1 on 1 सेम. इकडे कोणावरच FIR नाही. इकडं तेजवानीला अटक, त्या तारूवरला अटक, त्या दिग्विजय पाटीलवर FIR. तर मला असं वाटतं की त्यांनी एक हातचा ठेवलेला आहे पार्थ पवारला अटक न करून मी याच्यामध्ये दुसरा विचार असा किंवा पण त्यांच्यावर करतो. कारवाई न करून. दुसरा विचार असा पण करतो अभिजित, तू जे म्हणतोस ते ठीक आहे, पण दुसरा विचार मी असा पण करतो की ह्यांच्यात जर युती झाली असती तर ऑलरेडी अजित पवारांना अर्ध्या जागा आल्या असत्या लढवण्यासाठी. असाही विचार केला जाऊ Correct आहे. दोन्ही नेत्यांमध्ये असाही विचार केला गेला असेल की बाबा आपण सगळ्या जागा लढूया. जो जिंकेल, ज्याच्या जास्त जागा असतील त्याचा महापौर, ज्याचा जास्त कमी जागा असेल तो उपपौर, असा सुद्धा विचार केला. तोच कारण विचार अजित- माझं म्हणणं कारण असं की अजित तोच पवारांना विचार ही पण- शिवसेना तोच विचार शिवसेनेशी ठाण्यामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये, मुंबईमध्ये का नाही केला गेला? ते आता तेच तर म्हणतो ना, ही त्यांची स्ट्रॅटेजी तिघांची मिळून असेल ती उपयुक्तता. काही वेगळी. बरं दुसरी गोष्ट अशी पण आहे ना की अर्ध्या जागा लढून अजित पवारांनी परत अजून कमी जागा आल्या तर हम्म. त्यांना परत मग ते आहेच उपमुख्यमंत्री पदासारखं सगळीकडे. तर मला असं वाटतं की हे दोघांची स्ट्रॅटेजी पण असू शकते. त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या उत्तरात होतं ते की इकडे शिवसेना आणि भाजप जर वेगळं लढलं तर इकडे ठाकरेंची जी एकी आहे तर ते एकत्र असल्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो म्हणून त्यामुळे किमान त्यांना असं वाटत असेल की इकडे आपण दोघं सोबत असलंच पाहिजे. करेक्ट आहे. मला असं वाटतं की हा आता शेवटाकडे आलोय आपण. मला इनफ आपण आणि after काय all, पिंपरी चिंचवड किंवा पुणे बघितलं तर दोन्ही ठिकाणी दादा जिंकले तरी ते अरे शेवटी दादांना म्हणा तुम्ही कोल्हापूर सोलापूर हा. काय तुम्ही दादांना पुणे पिंपरी तर शेवटी निवडणुकीच्या निकालानंतर 16 तारखेला जर बघितलं तर प्रेस कॉन्फरन्स साहजिकच सोबत होईलच आणि तेव्हा ते क्लेम करणारच आहेत ना महायुतीचे सर्वात जास्त महापौर आले. हे त्या पद्धतीनंच रणनीतीचा भाग आहे. वेगळं लढा आणि सत्ता काबीज करा. एक छोटासा मुद्दा मांडायचा मला शेवटी. ज्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या सोबतचे आमदार दूर गेले त्यावेळेस त्यांचा एक असा आक्षेप होता की आम्ही ज्या लोकांबरोबर आयुष्य घालवलंय भांडणं करण्यात त्यांच्यासोबत आम्हाला तिथं लढावं लागेल, आमच्या जागा जातील आमदारकीच्या. त्यावेळेला भाजपने सुद्धा हा मुद्दा उचलून धरलेला होता आणि आता ही उद्धव ठाकरेंना किंवा शरद पवारांना किंवा काँग्रेसला ती सिच्युएशन हाताळता नाही आली. ही भाजपने खूप व्यवस्थित हाताळली. कशी हाताळली आहे तर ठीक आहे शिवसेनेसोबतचा प्रॉब्लेम त्यांना नाही, त्यांना प्रॉब्लेम अजितदादांसोबतचा आहे की जिथं जिथं अजितदादांनी भारतीय जनता पार्टीचे सीट्स आहे त्यांनी काही न जा सरळ लढा, काही प्रॉब्लेम नाही. घड्याविरुद्ध कमळ, घड्याविरुद्ध धनुष्यबाण. त्याच्यामुळं जो ठाकरेंना पवारांना किंवा काँग्रेसला त्यावेळेला महाविकास आघाडीच्या काळात प्रॉब्लेम हाताळता नाही आला आणि ते आमदार बाहेर पडले आणि त्यांनीच आरोप केले की ह्या लोकांसोबत आम्ही आमदारकी लढलोय, स्थानिक लेवलला आमची भांडणं आहेत, आम्ही कसं करायचं. हा प्रॉब्लेम भाजपने खूप सॉर्टेड पद्धतीने हाताळलेला या युतीच्या नंतर. ठीक आहे. मला असं वाटतं की बघा ज्या पद्धतीनं भाजप असेल किंवा शिवसेना असेल त्यांची पूर्णपणे लढाई जी आहे ती ग्राउंडवरती कायम राष्ट्रवादी सोबत राहिलेली आहे आणि त्यातला सर्वात मोठा मुद्दा असा आहे की जर युती झाली असती राष्ट्रवादी सोबत तर भाजपला त्यांच्या वाढण्याला मर्यादा आल्या असत्या आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या उमेदवारांना जागाही लढवता आल्या नसत्या इच्छुकांना. आणि भाजपकडे जितके इच्छुक आणि जितक्या लोकांची लाईन आहे काही हजार फॉर्म एकट्या पुण्यामध्ये वाटण्यात आलेत म्हणजे इच्छुकांचे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता किंवा आपण म्हणू की त्यांच्या बाजूने लढण्याची इच्छा उमेदवारांची. भाजपनं एक प्रयोग केलेला आहे की जितक्या हॉरिझॉन्टली वाढता येईल तेवढं तुम्हाला वाढण्याचा प्रयत्न पक्ष करतो आहे. आता महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यानंतर सुद्धा त्यांना अजूनही नेते किंवा कार्यकर्ते जितके येतील तेवढे हवे आहेत. तर मला असं वाटतं की विरोधकांची तर स्पेस त्यांनी पूर्ण श्रिंक केलेली आहे पण आता सत्तेतल्या आपल्या मित्रांची स्पेस सुद्धा ते श्रिंक करण्याचा प्रयत्न करत आहेत का हा प्रश्न आहे. त्यामुळं हळूहळू सत्तेमध्ये दिसणारे लोक फेड होत जातील आणि कमळाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्ण भोवताल महाराष्ट्राचा व्यापताना आपल्याला बघायला मिळू शकतात. आपल्याला माहित नाहीये काय होणार आहे. आपलं त्याकडेच लक्ष. तुमची पण काही मतं असतील तर ते निश्चितपणे नमूद करा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळून जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा मुंबई तक.